नमस्कार, मी संघवी राजवर्धन. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यामध्ये आपण व्हॅलेंटाईन साजरा केला, म्हणजे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी असा हा वीक आपण सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी हा अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातोय. याच्यामध्ये बघितलं तर किक डे, स्लॅप डे, मिसिंग डे, फ्लर्ट डे असे वेगवेगळे डे आहेत. आणि 21 तारखेला हा ब्रेकअप डे असतो. नेमका ब्रेकअप डे काय आहे आणि ब्रेकअप म्हणजे नेमकं काय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामागची शास्त्रीय किंवा इत्थंभूत अधोरेखित जी माहिती असते ती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर कल्याणी कुलकर्णी मॅडम. त्यांचं मनापासून स्वागत करूया. मॅडम, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या पुढारी ऑनलाईनमध्ये. बरेचसे प्रेक्षक आज हा विषय बघणार आहेत, कारण त्यांना यातून मार्गदर्शन होणार आहे. आपण जनरली ब्रेकअप म्हणतो आणि प्रेमभंग झाला असं म्हणतो आणि विषय सोडून देतो, पण खरंच याच्यामागे सायन्स काय आहे ते आपण आज जाणून घेतो तुमच्याकडनं. तर आपण विषयाला सुरुवात करूया. नेमका ब्रेकअप म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? जी काही आत्ताची कल्पना चालू आहे की ब्रेकअप म्हणजे फक्त प्रेमाचाच असतो, तर त्याला थोडंसं ना संगवी आपण वेगळा अँगलनी बघायला गेलो तर आपला ब्रेकअप सातत्याने वारंवार होत असतो. जसं की आपल्याला म्हणता येईल आपला एखादा मोबाईल जरी तुटला तरीसुद्धा आपलं ब्रेकअप होतो, कारण आपली त्याच्याशी कनेक्टिव्हिटी असते. असा ब्रेकअप आपल्याशी समजा आईबरोबर आपण भांडलो किंवा वडिलांशी काही विसंवाद झाला किंवा मित्रमैत्रिणींशी झाला तरीसुद्धा याला ह्युमन ब्रेकअप्स हे चालूच असतात. पण ब्रेकअप फक्त प्रेमाचाच असतो असं नाही. माझं पुस्तकाशी होऊ शकतं, माझं चष्म्याशी होऊ शकतं, माझ्या वाहनाबरोबर होऊ शकतो, माझ्या आर्थिक प्रॉपर्टीचं ब्रेकअप माझा होऊ शकतो. तर असे वेगवेगळे म्हणजे निसर्गात समजा आता खूप छान पाणी घालून मी झाड वाढवलंय आणि ते अचानकपणे त्याला काही झालं तर ते परत खूप पेनफुल असतो इन्सिडेंट जो असतो तो. आणि अशा सगळ्या ब्रेकअप्समध्ये आपण जात जात आपल्याला लक्षात येतं की अनसर्टेनिटी ऑफ लाईफ हे आपण कन्सिडरच करत नाही या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे सर्टनिटीकडेच गेलेलं असल्यामुळे आपण रिजिड होत जातो आणि मग ह्या कल्पनांमध्ये आपल्याला लक्षातच येत नाही की असं पण काही होऊ शकतं बाबा. हा एकंदरीत जर सराव बघितला ब्रेकअपचा तर ओव्हरऑल अवलोकन आपण करता येईल. जसं आपण म्हणतो ना बर्ड्स आय व्ह्यू, वरून जर आपण बघितलं, ह्या पातळीवर बघितलं तर आपल्याला आपलंच विश्व खूप मोठं वाटतं. आणि जेव्हा आपण अगदी वरून बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे किती प्रकारे ब्रेकअप चालू आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग रिअलाईज होतं की आपला ब्रेकअप हा तसा म्हणायला गेलं तर किती नगण्य आहे आणि त्याची तयारी आपण न केलेली असल्यामुळे आपल्याला त्रास देतो. नक्कीच, म्हणजे तुमचा व्ह्यू आहे तो म्हणजे ब्रेकअप ऑल कॅटेगरीमध्ये होतो. फक्त प्रेमामध्ये जो ब्रेकअप होतो तो आपण कन्सिडर करत असतो आणि ब्रेकअप म्हटलं की आपल्याला फक्त प्रेम दिसत असतं. तर तुमचं हेच तुम्ही मस्त छान एक्सप्लेन केलं की नेमकं ब्रेकअप म्हणजे काय आहे. तर मॅम, आपण आता तुम्ही म्हणालात की जनरली ब्रेकअप म्हणजे आपण प्रेमाचाच कन्सिडर करतो. तर मुलं प्रेमात का पडतात आणि त्यावेळी म्हणजे प्रेम करणं किंवा प्रेमात पडणं किंवा ब्रेकअप होणं, ह्या दोन अशा गोष्टी आहेत की तेव्हा माणसाचा म्हणजे युटर्न होत असतो. त्यांच्या पूर्ण सामाजिक आर्थिक सगळ्याच जीवनात फरक पडत असतो, वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तर मला एकंदरीत सांगा की ब्रेकअप झाल्यानंतर किंवा प्रेमात पडल्यानंतर नेमकं काय केमिकल लोचा असतो, केमिकल गोष्टी घडत असतात, त्यामागे एक सायन्स आहे असं म्हटलं जात आहे. तुम्ही कसं बघता याकडे? नक्की ह्याच्यामध्ये ना संगवी सायन्स तरी नक्कीच आहे, कारण जे काही हॅपी हार्मोन्स लागतात किंवा डोपामाइन लागतं प्रेमासाठी, ऑक्सिटोसिनपासून जे काही हार्मोन्स लागतात त्याचा सर्ज हा खूप जास्त होत असतो ज्यावेळेला प्रेमात असतो माणूस, मुलगा किंवा मुलगी असते. तर त्यांच्या ह्या सगळ्या केमिकल ह्याच्यामुळे असं एखाद्या व्यक्तीची आठवण सातत्याने येणे, दिवसभरामध्ये ते नजरेस येणे, आपल्याला त्यांच्याशी सहवास करणे, सातत्यानं वेळ घालवणे, हे सगळे न्यूरोट्रान्समिटरचे खेळ असतात. कारण ब्रेनला एकदा जर चालना त्या पद्धतीची मिळत गेली तर ब्रेन तसंच ॲक्ट व्हायला जातं. रेग्युलरमध्ये आपण जसं म्हणतो ना, ब्रेनला फक्त 2च प्रोसेसेस माहिती आहेत, रिॲक्शन्स किंवा रिफ्लेक्शन्स, किंवा त्याला जे मेमरीमध्ये आहे तर त्याच गोष्टी ते करत राहतं सातत्याने. मेजर जर म्हटलंस तर केमिकल लोचा आहे, खूप हार्मोन्स त्यावेळेला लिबरेट झाल्यामुळे प्रेम हे होतं. भावनिक आहे असं जरी आपण म्हटलं असलं तरीसुद्धा त्याला बेसिक जे फोर्स लागतं तो केमिकलचाच लागतो. त्यामुळे हे एवढं महत्त्वाचं जर आपल्या लक्षात राहिलं की असं काही काय म्हणतात त्याचं
माझं जन्मोजन्मीचं प्रेम आहे, माझं अचानक झालेलं प्रेम आहे, माझं अखंड राहणारं प्रेम आहे. हे सगळे व्याख्या त्याच्या पुढे अगदी प्लॅटॉनिक लव्ह वगैरे सुद्धा पण हल्ली खूप फेमस आहे. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विरघळून पडतात की त्याच्यामध्ये बेसिकली एकच असतं की होणारे रासायनिक बदल मेंदूमध्ये म्हणजे मानसिक आणि शारीरिक बदल सुद्धा होतात. 100%. शारीरिक म्हणजे ब्रेनमध्ये जर केमिकल सर्च सुरू झाला तर नक्की शारीरिक बदल होतात. म्हणजे हृदय धडधडणे, गरम होणे, तीच फ्लशेस हवे असे वाटणे, अंगाला कापरे भरणं, घाम येणं, तयारी करणं, सेक्स हार्मोन्स इतके वाढतात की आपण म्हणजे मुलं मुली खूप छान पद्धतीनं आवरून मी प्रेझेंटेबल कशी असेन, मी अट्रॅक्ट कसं करू शकेन, ह्या सगळा त्याचा साईड इफेक्ट सुरू होतो त्याच्यामध्ये. आणि तो योग्य वेळेला योग्य पद्धतीनं झाला तरच त्याचं टर्नआउट खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. नक्कीच मला धरून प्रश्न विचारते की आत्ताचं जनरेशन बघितलं तर खरंच म्हणजे फास्ट फॉरवर्ड आहे आणि आत्ताची जी मुलं आहेत ती पटकन प्रेमात पडतात. म्हणजे अगदी शाळेपासूनच्या या गोष्टी व्हायला लागतात. तर प्रेम म्हणजे करण्याचं वय कमी आलंय असं एकंदरीत आपण म्हणू. पण यावेळेला बऱ्याचशा गोष्टी उलगडलेल्या नसतात त्या मुलांना. तर त्यावेळेला प्रेम आणि मैत्री यामधला फरक फारसा कळत नाही किंवा ते गांभीर्य नसतं असं आपण म्हणू. नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय वाटतं याकडे? नक्की प्रेम आणि मैत्रीमध्ये अगदी आम्ही असं म्हणतो ना, वॉटर टाईट कंपार्टमेंट असतं. एक पाऊल इकडे टाकलं की प्रेमात जातं, एक पाऊल इकडे टाकलं की मैत्रीत जातं. पण अगदी दोन्ही गोष्टी हे नैसर्गिक असतात, आपोआप होणारे असतात, निस्वार्थी असतात. फक्त मैत्रीमध्ये आपल्याला म्हणता येईल की इमोशनल सपोर्ट हा खूप असतो. सेक्स ड्राईव्ह किंवा सेक्शुअल इम्पल्स किंवा ह्याचे जे भावना असतात लैंगिक, त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली रिस्ट्रिक्टेड असतात, नसतात असं नाही, रिस्ट्रिक्टेड असतात. पण मैत्री ही अखंडपणे चालणारी असते. कुणी सांगितली म्हणून तुटत नाही, कुणीही खर मैत्री म्हणून मैत्री होऊ शकत नाही. मैत्रीमध्ये एक निस्वार्थीपणा असतो. जसं खळखळ झरा असतं, पाणी वाहत असतं, तसं आपल्या मनातलं आपण काहीही समोरच्या मित्रमैत्रिणीला सांगू शकतो. ह्याला म्हणतात की निखळ मैत्री अगदी जी असणार आहे. आणि तसंच जर प्रेमात गेलं तर ह्याच्यामध्ये फक्त काय असतं की ब्लेम गेम नसतो. तू मला असं केलीस, तू मला तसं केलीस, हे सगळं त्याच्यामध्ये लैंगिक भावना तरी असतेच. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रेमात काय असतं की मी तुझ्याबरोबर आणि तू माझ्याबरोबर अखंड राहणार आहोत, आपण लग्न करणार आहोत आणि आपला एकमेकांच्यावरती प्रचंड विश्वास आणि ट्रस्ट असतो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि प्रेमात जर अजून झालर करायला गेली की खरोखर जर प्रेम चांगलं असेल तर समोरच्या व्यक्तीला आपल्या पार्टनरमधले अवगुण सुद्धा दिसतात आणि तो अवगुण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बोलली नाही म्हणतायत, मला समजून सांगू शकतो आपल्या मैत्रिणीला की असं असं आहे, असं असं आहे. आणि सो दॅट ती पण बदलते. अरे काही वेळा ते पण आपण ऍक्सेप्ट करतो ते अवगुण असतील तर. म्हणजे अवगुणासहित आपण ऍक्सेप्ट करणं म्हणजे खरं प्रेम. अगदी बरोबर आहे तुझं वाक्य. गुणदोषांसह ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, त्याला म्हणायचं की खरं प्रेम आहे किंवा प्रेम म्हणता येईल आपल्याला त्या प्रोसेसमध्ये. ह्याच्यामध्ये हेतू कुठलाही नसतो. सगळ्यात महत्त्वाचं की मला हे करायचं आहे. बरेच वेळेला त्याच्यापूर्वी म्हणजे बऱ्याच लोकांना प्रेम लक्षात येत नाही. त्याला अट्रॅक्शनला प्रेम म्हणतात किंवा काय म्हणतात त्याला फ्लर्टिंगला प्रेम म्हणतात किंवा अफेअरला प्रेम म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इवन काफ लव आता जे म्हणतेस तू की शाळेतल्या मुलांचं सुरू होतं, त्यांना वाटतं की दिस इज प्रेम आहे, पण नाही आहे. दॅट इज रिलेटेड टू दोज थिंग्स ज्याच्यामध्ये इन्फ्लक्च्युएशन असतं, अट्रॅक्शन असतं, म्हणजे अफेअर्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप त्याच्यामध्ये खूप बारकाईनं अभ्यास करावं लागतं की खरं प्रेम काय आहे. अल्बर्ट एलिस हे खूप RBT ज्यांनी शोधली ते प्रेमाच्या बद्दल तरी त्यांचे खूप वेगळ्या व्याख्या आहेत. तर ते असं म्हणतात की निरोगी प्रेम ओळखणं आणि राहणं ह्याच्यामध्ये खूप अवघड आहे. त्यांचं असं खूप बोल्ड स्टेटमेंट आहे की प्रेम असं काही नसतंच ह्या जगामध्ये, प्रत्येक गोष्ट ही स्वार्थाचीच असते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर माझ्यावर प्रेम नसेल तरच मी दुसऱ्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे प्रेम हे स्वार्थ आहे असं म्हणायचं. असं त्यांचं स्टेटमेंट आहे. अल्बर्ट एलिसचं जे RBT शिकवतात, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, तर त्यांचं निखळ अगदी ते खूपच बोल्ड होते त्या काळात सुद्धा, जे काही व्यक्त करायचे त्यांच्या पद्धतीनं. त्यामुळे ते डेफिनेटली इग्नोर्स, असं काही नसतंच, प्रेम बिम असं काही नसतं.
ते म्हणजे केमिकल चेंजेस वगैरे आपण जसं म्हणतो तसं ते म्हणतात की ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुबळा असतो कम्पॅरेटिव्हली किंवा ती, आणि त्यामुळं ते दुसऱ्या प्रेमामध्ये पडत जातात. इव्हन ते काय रोमिओ ज्युलिएट आणि क्लिओपात्रा आणि ह्याचं जरी घेतलं तरी त्या प्रेमाला आपण कसं उदात्त भावना याव त्याव, म्हणजे हे गेल्यानंतर त्यांनी जीव संपवलं वगैरे, तर ते म्हणतात की दिस इज द बिगेस्ट वीकनेस ऑफ लव्ह वी हॅव सीन एव्हर, जिथे माणसाला स्वतःचं स्व कळत नाही आणि तो जीव देतो. ह्याला काही अर्थ नाही, म्हणजे ते खोडून काढतात की त्यांची मत आहे. असे सायकोलॉजी पार्टमध्ये, काउन्सिलिंग पार्टमध्ये बरेच लोक प्रेमांच्या बद्दल भरपूर बोललं जातं. त्या लोकांचेच पॉईंट्स मी तुम्हाला सांगते की काय आहे म्हणून. प्रेमातला बदल किंवा मैत्रीतला ओळखायचं कसं, सेपरेशन जो आहे तो, ही अशी चालू असते अखंड. जसं मी म्हटलं की प्रेम करण्याची आपल्याला सवय असते, जसं आपण आईवडिलांशी करतो तसंच एखादा मित्र आयुष्यात आलं की त्याच्यामध्ये होतं. पण ती वॉटरटाईट कंपार्टमेंट जर लक्षात राहिली आपल्याला तर मग काही म्हणजे त्रास होत नाही. जसं तू पुढे ब्रेकअप घेणारच आहेस तर मग आपल्याला कळतं की किती त्रास होऊ शकतो हे सगळ्या प्रोसेसमध्ये. नक्कीच तुमचे महत्त्वाचे 2-3 मुद्दे आता मी म्हणजे सांगते की प्रेम आपण म्हणू, त्यानंतर मैत्री, आणि ह्या दोन्हींमधली एक मैत्री असते. म्हणजे ते आपण प्रेम पण म्हणू शकत नाही किंवा मैत्री पण म्हणू शकत नाही, पण ह्याच्यामध्ये एक नातं असतं. काहीसं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे बघायला मिळतं. तेव्हा कसं आपण ते ॲडजस्ट करायचं किंवा ते जपायचं कसं? येस, जर आपलं प्लॅटॉनिक लव्ह म्हणू किंवा आपलं खरोखर प्रेम आहे ज्याच्यामध्ये लैंगिक भावना नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. किंवा मला एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे तर मी त्याला जपलं पाहिजे आणि नर्चर केलं पाहिजे. जसं मी एखाद्या झाडाचं बोललं किंवा माझ्या घरी बेला म्हणून पेट आहे, बेलावर माझं जर प्रेम आहे तर आय हॅव टू टेक केअर ऑफ हर, नर्चर हर, तिच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष दिलं पाहिजे. आणि ही जी गोष्ट बऱ्याच वेळेला ह्याला सोलमेट असं पण म्हटलं जातं, ही जी गोष्ट आहे तर ती आयुष्यातली खूप छान गोष्ट आहे. कुणीतरी आपल्याबरोबर आहे, कुणीतरी आपल्याला सपोर्ट करतं, कुणीतरी माझ्या चुका मला दाखवून देतं आणि कुणीतरी मला प्रोग्रेस करायला मदत करते, आणि ज्याच्यामध्ये देवाणघेवाण फायनान्शियल अजिबात नाही आहे. शारीरिक पण प्लॅटॉनिक लव्हमध्ये आम्ही म्हणतो की शारीरिक देवाणघेवाणाची पण इच्छा किंवा आकांक्षा किंवा फ्युचर प्लॅनसुद्धा नसतात. पण असं कोणी आपल्याबरोबर असणं, मित्र असेल, मैत्रीण असेल, बहीण असेल किंवा एखादा भाऊ असू शकतो, आईवडिलांपैकी कोणी किंवा कलिग्स असू शकतात, तर ते आयुष्यात असणं हे खूप आनंदाची क्षण असं मला म्हणता येईल. आणि ते जपलं पाहिजे. जपायचं कळत नसलं की मग वाट लागते त्या गोष्टी. त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणालात की अल्बर्ट एलिस, ते म्हणतात, त्यांचं बोल्ड वाक्य आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं स्व कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करा, तुम्ही आपापसात म्हणजे लगेच दुसऱ्यावरती तुम्ही प्रेम करू शकता, तेवढे तुम्ही कणखर बनू शकता. म्हणजे तर मला विचारायचं की आता बरेच जण प्रेम करतात, कोणी कोणाला नाही म्हणालं की मग विष खाणं किंवा आत्महत्या करणं, असे वेगवेगळे प्रकार घडत असतात. म्हणजे तुम्ही म्हणता की स्वतःवर प्रेम करा, तो नाही म्हटला किंवा ती नाही म्हटली तर आपण कुठली गोष्ट किंवा आपल्याला संपवण्याची जी भाषा करतो ती करू नये. तुम्ही या माध्यमातून आजच्या व्हिडिओतनं त्या लोकांना काय सांगाल जे असा विचार आता सध्या करतायत, अशा लोकांना काय सांगाल? नक्की, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की स्व ओळखणे, म्हणजे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय एक्झॅक्टली, की मला माझ्या विचार आणि भावना काय चालू आहेत याचं मला सातत्यानं, स्वाध्याय म्हणतो ना आपल्याला, तसं स्वतःचा अभ्यास पाहिजे. आणि ज्या वेळेला स्वतःचा अभ्यास नसेल तर मग कृती चुकीच्या पद्धतीनं होते. ज्या वेळेला सुसाईड करणे किंवा हे बाकीच्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात त्यावेळेला त्याला आम्ही म्हणतो आमच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये की इमोशनल हायजॅक होतो. लिम्बिक सिस्टम किंवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे इथे असतो तो, त्याच्यावरती ओव्हर पॉवर होते आणि ज्याच्यामध्ये सैराट असं शब्द वापरलं जातं. मग सैराट ज्या वेळेला होतं त्यावेळेला बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झालं की कन्सायन्स म्हणतो, म्हणजे सत्सद विवेक बुद्धी ही पूर्णपणे ॲबॉलिश झालेली असते. त्यावेळेला ही काही एका क्षणात होणारी गोष्ट नाही आहे, त्याच्यापूर्वी बरेच दिवस काही नाही काहीतरी चालू असतं. आणि मग ते काय चालू आहे, वाय एम आय डिस्टर्ब, हे जर लक्षात आलं तर आपण ह्या गोष्टी वेळेवेळी थांबवू शकतो. आणि मला सुसाईडबद्दल नक्की आवडेल सांगायला की सुसाईड फक्त जाणारा व्यक्ती जबाबदारी नको म्हणून सोडून दिलेला असतो, पण त्याच्या मागे एक जवळपास अखंड समाज त्या सुसाईडमध्ये जातं. म्हणजे त्याची घरची लोक,
त्या मुलीच्या आजूबाजूची लोक, मित्रमैत्रिणी जे लहान, आणि तो चटका इतका वाईट असतो ना, प्रत्येक जण गिल्टमध्ये जातं की काय माझ्याकडून काय चुकलं, म्हणून ह्यांनी असं केलं, माझ्याकडून काय चुकलं. आणि मग त्याचं खूप वर्ष, कदाचित मरेपर्यंत मागं राहिलेल्यांच्यावरती परिणाम होतात. तू म्हणतेस तसं संगवी, जर तुम्ही प्रेम केलेलं आहात तर क्षणभर विचार करा ना, त्या सैराट मेंदूला आवरण्याचा प्रयत्न करा ना. आणि वेळच्या वेळी ज्या वेळेला तुम्हाला क्लोज वाटतं कुणीही, त्यांच्याजवळ बोला. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह नाही करू शकत, त्याच्यासाठी काही टेक्निकल मदत लागते किंवा काही चांगले फ्रेंड्स लागतात. तुम्ही ओपन अप करा. आणि हा सायकोलॉजीमध्ये खूप छान सिद्धांत आहे की नथिंग इज पर्सनल इन दिस वर्ल्ड, एव्हरीथिंग इज जनरल. लोकांना असं वाटतं की हे माझाच प्रॉब्लेम आहे, पण नाही. ज्यावेळेला ओपन केल्यावर त्यांना कळतं की अरे 10 लोकांना हा प्रॉब्लेम आहे. मग का पर्सनल म्हणून ठेवून त्याच्यामध्ये स्वतःला समजवायचं आहे. आणि इम्पल्स म्हणजे इमोशनल हायजॅक होऊन न देणं हे आपल्या हातामध्ये असतं. म्हणजे चांगली ग्रुप जर असेल तर डेफिनेटली. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला माहिती नाही आपल्या जन्माच्या आधी काय झालं आणि पुढे काय झाले, नथिंग वी नो. फक्त आपल्याला जे माहिती आहे हे जन्म. आणि जर हेल्थची व्याख्या जर विचारली तर मी म्हणेन की भावनिक आरोग्य, इमोशनल हेल्थ इज द हॅपीनेस. हे आपल्या हातात असताना कशाला दुःखाला जाऊन मिठी मारायचं आहे सारखं सारखं. तर मी जरूर सांगेन की ह्या प्रयत्नात असाल किंवा असे विचार येत असतील तर जरूर बोला. बोलणं एकच खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच बोललं पाहिजे. आपले मित्र, आई वडील किंवा आपले घरचे असतील त्या सगळ्यांशी ही गोष्ट नक्कीच शेअर केली पाहिजे. आणि जेव्हा अशा काही गोष्टी समोर येत असतात किंवा मला मरायचं आहे किंवा अशा गोष्टी समोर येत असतात, वाईट वाटून घेत असतो, अशा वेळेला दुसऱ्यांचा विचार करायचा. म्हणजे दुसऱ्यांनी माझ्यापेक्षा भरपूर सहन केलेलं आहे, माझं हे काहीच नाही. अशा वेळेला आपण त्या गोष्टीतनं अलगद बाहेर येऊ शकतो मला वाटतं. नक्की. बरोबर. आपण ब्रेकअप संदर्भात बोलतोय सगळं. मला सांगा, ब्रेकअप होत असताना काहीतरी त्याची लक्षणं असणार आहेत. म्हणजे एकदम इमिजिएट असं होत नाही की चला ब्रेकअप, असं होत नाही. थोडंफार आधी काहीतरी असतात किंवा नंतर काहीतरी असू शकतं. तर मग काय, कसं ओळखायचं, ही लक्षणं कशी असतात नेमकी? नक्की. म्हणून मला ह्यासाठी ना पुढारी ऑनलाईनचा अत्यंत आभारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आज ब्रेकअप डे आहे हे मला सुद्धा माहिती नव्हतं. ज्यावेळेला संघवी मला सांगितले, मी म्हटलं असा पण डे असतो 14 तारखेनंतर लगेचच 1 आठवड्याच्या आत. हे खूप महत्त्वाचं आहे की ब्रेकअप हा असं काही इमिजिएटली होणारी घटना नाही आहे, पण ब्रेकअप हे मानसिक आरोग्यावरती खूप खूप परिणाम करतं. कारण ब्रेकअपच्या आधी बऱ्याच गोष्टी होत असतात, ड्युरिंग द ब्रेकअप बऱ्याच गोष्टी, आणि ब्रेकअप नंतरच्या सुद्धा खूप. तर हे ओळखायचं कसं संगवी, तुला आहे इंटरेस्ट तसं खूप लोकांना पण असणार आहे. ब्रेकअप हा काही अचानक होत नसतो. बेसिक त्याला कारण आहे संवाद. पहिल्यांदा संवादाचा अभाव असतो आणि त्याच्यानंतर विसंवाद होतो आणि त्याच्यानंतर अबोला धरला जातो. हे ओळखणं म्हणजे ज्या वेळेला प्रायर टू द ब्रेकअप आपल्याला असं लक्षात येईल की मुलामुलीचा इंटरेस्ट कमी होतो. पूर्वी जेवढे मेसेजेस पाठवले जायचे तेवढे जात नाहीत. पूर्वी जेवढे कॉल्स केले जात होते तेवढे कॉल्स होत नाहीत. वेळ जेवढं शेअरिंग केलं जायचं तेवढं होत नाही. पॅरलली दुसऱ्या गोष्टी त्यांच्या चालू व्हायला लागतात. प्रायोरिटीवर हे दोघं जे एकमेकांचे असतात ते कमी व्हायला सुरुवात होतात. आणि हे जसं जसं लक्षात येतं तसं तसं राग वाढायला सुरुवात होते. आणि ड्युरिंग द ब्रेकअप असं जर म्हटलं तर ब्रेकअपमध्ये इमोशनचा खूप गोंधळ असतो. इमोशनचा जो लोचा म्हणतो ना आपण, तो लोचा जर इमोशनचा चालू झाला की ड्युरिंग ब्रेकअप काय होतं, आपण एकमेकांशी वेडं वाकडं बोलायला सुरू करतो, ब्लेम गेम सुरू करतो, भांडणाची सुरुवात होते. आणि ज्या वेळेला भांडणाची सुरुवात होते त्यावेळेला सारासार बुद्धी तरी गेलेलीच असते, भ्रष्ट झालेली असते. अँगर जो आहे तो, तू माझ्यासारखं वागत नाहीस, आणि मुलगा म्हणणार की तू माझ्यासारखं वागत नाहीस. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, का वागत नाही असं जर आपण म्हटलं की त्याचे काही पूर्वग्रह असतात आणि तिचे पण काही पूर्वग्रह असतात. आणि मग तिने इमॅजिन केलं असेल की आज आपण इथं जायचं ठरवलेलं आहे आणि तो मुलगा आलाच नाही. मग तिथे काय होतं, जिथे अल्बर्ट एलिस म्हणतो तेच वाक्य पुन्हा येतं की मी इझिली डिस्टर्ब होते, दुसरं कोणीही केलं नाही, आलं नाही, सो आय एम अलाविंग एव्हरीबडी टू डिस्टर्ब मी. आणि ज्या वेळेला मी अलाव करते दुसऱ्यांना तर तो डिस्टर्बन्स हँडल करण्याची पण कॅपॅसिटी माझ्याकडे नसते. ह्याचा अर्थ काय आहे, मी जर स्वतःला ओळखत असेल
तर दुसरा काय म्हणतो किंवा जे काही एक्सप्लेनेशन करतात, जे काही हर्ट करतात, तो हर्ट मला इझिली म्हणजे होणार नाही असं मी म्हणणार नाही. यू कॅन बॅलन्स इट. म्हणजे मानसिक आरोग्याकडे जाण्याची ही खूप उत्तम संधी आहे. आणि ब्रेकअपमध्येच जर आपण आधी आपल्याला लक्षात आलं असं असं व्हायला लागलेलं आहे, कनेक्टिव्हिटी कमी यायला लागलं आहे, विसंवाद व्हायला लागलं आहे, चुकीचा संवाद व्हायला लागला आहे, हे सगळं आपल्या लक्षात आलं. ड्युरिंग ब्रेकअप मी सगळ्यांना सांगेन तुझ्या माध्यमातून की काय असणार आहे. इथे ना माझे सर डॉक्टर अजित कुलकर्णी म्हणून आहेत, तर होमिओपॅथीमध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे आपली बॉडी लँग्वेज म्हणून. त्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन करतात की कसं ओळखणार तुम्ही बॉडी लँग्वेजमधून काय तुम्हाला लक्षात येणार. तर तुम्हाला त्यांच्या बोलण्याचं टोन, ओठांची हालचाल, डोळ्यामधले भाव, चेहऱ्यावरचा तिरस्कार, क्रिटिसिझम, हा सगळा बसण्यामध्ये सुद्धा अंतर जो आहे तो, आणि स्पर्श जो होतो प्रेमात असताना स्पर्श खूप वेगळा असतो. ज्यावेळेला तिरस्काराची भावना निर्माण व्हायला लागते त्यावेळेला स्पर्श खूप वेगळा असतो. आणि अँझायटी म्हणजे असं टेकतील बसतील उठतील, चल चल मला काम आहे जायचं आहे. पूर्वी जे अस्वस्थपण, पूर्वी जे कम्फर्टेबली रिलॅक्सली चलणं, चंद्र सूर्य तारे जे काही दिला जायचा, आता 5 मिनिटं सुद्धा मला वेळ तिथे देता येत नाही. ही बॉडी लँग्वेज जर अभ्यास करून ठेवली आपण तर मग आपल्याला खूप लवकर अवेअरनेस होतो की हा आपला ब्रेकअप होणार आहे. नक्की मला याला जोडून विचारायचं की सुरुवातीला म्हणजे आपण म्हणतो नव्याचे 9 दिवस, मग तेव्हा तुम्ही म्हणतात तसं चंद्र तारे सूर्य सगळे जवळ असतात आणि नंतर थोड्या दिवसांनी आपण लांब लांब जातो, मग चंद्र तारे सुद्धा दिसत नाहीत. हां, तिरस्कार वाटायला लागतो, अस्वस्थ होतो आपण आणि नको नकोसं वाटतं. हा पिरियड कसा म्हणजे मेंटेन करता येईल किंवा हे का होत असतं नेमकं? जास्त त्यांना ओळखल्यामुळं असेल. सर्ज कमी होतो, केमिकलचा सर्ज कमी होतो ब्रेन मधल्या, आणि तो केमिकलचा सर्ज कमी होतो ह्याच्या मागे आपली बिलीफ सिस्टम म्हणतो आम्ही त्याला. आयुष्य जगण्याची आपली काही सूत्र ठरलेली असतात जे आपण 0 to 10 इयर्समध्ये तयार केलेली असते. म्हणजे आपले आई वडील, सोसायटी, आपण स्वतः, गुरुजन, आपले गल्लीतले लोक, किंवा काय म्हणता येईल त्याला पेठेतली लोक, असं सगळेजण मिळून आपली बिलीफ सिस्टम तयार केलेली असतात. त्याच्यामध्ये काही रॅशनल असतील, काही इरॅशनल असतील. म्हणजे असं म्हणता येईल मला तार्किक आणि अतार्किक असेल, आणि माझ्या दृष्टीने एक तार्किक बिलीफ असेल आणि समोरचा जर त्या पद्धतीने वागत नसेल तर मला हा त्रास होतोच. आणि मग डिस्टर्बन्स आलंय. मी जेव्हा मैत्रिणी प्रेमामध्ये सुद्धा संग विसरले एक वाक्य सांगते बरं का. फ्रेंडशिपमध्ये जर मन कच खायला लागलं तर लक्षात ठेवायचं की अरे आपण क्रॉस करायला लागले बरं का बॅरियर. कच खाणे, लैंगिक भावना येणे, इथे आपल्याला लक्षात यायचं अरे वी आर एक्सपेक्टिंग समथिंग डिफरंट फ्रॉम द फ्रेंडशिप आणि विच इज लॉंग लास्टिंग. मला ह्याचं कॉस्ट पे काय द्यायचं आहे, मला मित्र चांगले, मैत्रीण चांगली हवी आहे का मी हे भावना आणून त्याचं कॉस्ट पे करणार आहे, हे पण लक्षात. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात आपल्याला येतं की हे मी मेंटेन करून कसं ठेवणार आहे. हा मुलगा माझ्या आयुष्यात नाही म्हणजे मी संपले, माझं अस्तित्व संपलं. मला अजून खूप काही गोष्टी आहेत. ब्रेनमधलं किती % हा मुलगा असू शकेल किंवा ही मुलगी असू शकेल? 5%, मॅक्झिमम 10%. म्हणून मी 90% माझा मेंदू किंवा माझं उरलेलं आयुष्य असं घालवायचं आहे का? मग इथे जर सेल्फला प्रायोरिटीवरती घेतलं ना तर हा जो पेनफुल, आय ॲग्री 100%, इट्स अ व्हेरी पेनफुल जर्नी, बट वी हॅव टू एक्सेप्ट इट. डिनायलमध्ये जाऊन नाही नाही मला काही फरकच पडत नाही असं खूप लोक आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये जे सुरू असतं ना त्यात पहिल्यांदा त्यांचं हेच असतं की दुःखातून आलेले असतात, ब्रेकअप झालेला असतो आणि ब्रेकअप नंतर जे आलेले येतात वेगळ्या कारणासाठी आलेलं असतात. आणि हिस्ट्री जेव्हा आम्ही घेतो त्यावेळेला असं लक्षात येतं की अरे मेजर ब्रेकअप आहे. पण समोरचा व्यक्ती कसं मला म्हणत असतो, मुलगी असेल तरी, नाही नाही मॅडम मी त्याच्यातून केव्हाच बाहेर आले, थोडा त्रास झाला मला, खूप प्रयत्न केले आणि मग मी बाहेर आले. मी म्हणलं बाहेर आलेस, बरं मग काय आठवतं? मग ते सगळी हिस्ट्री. त्याच्यामध्ये मग पुन्हा आम्ही लाईफ स्किल शिकवतो आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये. त्यावेळेला लाईफ स्किल काय शिकवली जाते माहिती आहे का? सक्सेस डिपेंड्स ऑन द रेस रन, नॉट द मेडल वन. तुमचा हा प्रवास छान नव्हता का मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर? तुम्ही आयुष्याच्या कितीतरी गोष्टी नवीन अनुभवले, कितीतरी गोष्टींना सामोरे गेलात, खूप काही त्यांना तुम्हाला शिकवलं, तुम्ही त्यांना शिकवलात. मग ह्या सगळा प्रवास छान होता की नाही? ब्रेकअपच का लक्षात ठेवताय? होऊ शकत नाही. कधी कधी असं होतं की एव्हरी लव्ह डझंट टर्न इन टू मॅरेज.
त्यामुळे मग ब्रेकअप जर म्युच्युअली घ्यायचं ठरवलं, नाही होत आहे, नाही पटत आहे, नाही जमत आहे, तर आमच्याकडे सेंटरला असे खूप लोक पण आहेत बरं का, जे म्युच्युअली ब्रेकअप घेतात. म्हणजे इवन लिहिलेले पत्र सुद्धा एकमेकांच्या समोर एकत्र आणून जाळतात, गिफ्ट सुद्धा करून देतात. वन्स यू दॅट बॉय रिमेन्स अ लाईफ टाईम युअर फ्रेंड ना. असं काही नाही बाबा डिलीट करून टाकलं, नाही होत आहे डिलीट. आयुष्यभराच्या कोणाच्याही मेंदूमधून एखादी जर इम्प्रेशन एवढी मोठी असेल तर ती डिलीट होत नाही. म्हणजे एकच प्रॉब्लेम असतो, ॲक्सेप्टन्स. आपण ॲक्सेप्ट नाही करतो. आपण सारखं ना अँगर, येस, अँगर मोड आणि डिनायल मोड, नाही, विरोधच करायचं. आणि राग 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 तो विषय काढला तर असं चालू असतं. प्रेमामध्ये म्हणजे जेव्हा ब्रेकअपची सिच्युएशन येते, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी आपण त्या ब्रेकअपच्या म्हणजे एक निमित्त असताना मग आपला ब्रेकअप होत असतो, तर ते वाईट काहीतरी घटना असेल तर तीच धरून बसलं तर नक्कीच मग आपल्याला तेवढा त्रास होणार. त्यामुळे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून तिकडे मूव्ह ऑन व्हायचं आणि मग बाजूला व्हायचं. हे हे जास्त जमू शकेल मला असं वाटतं. आणि हे जमवण्यासाठी आपण आपल्याला उभं करायचं आहे. मला जर मी कोण आहे हे जर माहिती असेल तर आय कॅन बॅलन्स माय इमोशनल हेल्थ. इमोशनल डिस्टर्बन्स हा येणारच आहे, बिकॉज जसं आपण सुरुवातीला बोललो तसं लाईफ इज अनसर्टन. मला माहिती नाही, कधी कधी त्याचे प्रॉब्लेम्स इतके मोठे असतील की त्याला झेपत नाही आता माझ्यावरती प्रेम करणं. त्यामुळे तो सांगू शकतो माझं तुझ्यावर प्रेम आहे वे, पण मला कंडिशन्स नाही फेवरेबल, आय हॅव टू लिव्ह ऑन. बट दॅट ही हॅज डिसाइडेड 8 days, 15 days, 1 month प्रायर. पण ही मुलगी जिला ह्यातलं काहीही कल्पना नाही आहे, तिला जेव्हा हे शॉकिंग होतं त्यावेळेला तिला स्लोली जर इमोशनल हेल्थ, बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर मग ती प्रॉपर पद्धतीनं त्याला सामोरे जाऊ शकते. जसं आपण समज ॲक्सिडेंट झाला आहे, फ्रॅक्चर झालं आहे, आपण आधी एक 6 आठवडे थांबतो की बोन जुळले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण कॅल्शियम काय कमी पडते बाबा, मसलचं टोन कसं आहे, कुठली औषधं मी घेतली पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी किती वाढवली पाहिजे, तसंच सेम प्रोसेस आहे. दुःख हे होणारच आहे, डिनाय करू नका, त्याच्याशी ॲरोगंटली भांडू नका, ॲक्सेप्ट इट. आणि मग खूप दुःख कमी होते. लव्ह आणि लस्ट काय सांगाल? कारण तो आता जास्त विषय आहे, त्याबद्दल काय सांगाल? डेफिनेटली प्रेम हे खूप अखंड, आघात आणि ह्यूज, जसं आम्ही म्हटलं की मुलामुलींचंच प्रेम नाही आहे, ते सगळ्या अख्ख्या जगाचं वसुदैव कुटुंबकम, तसं आपण खूप कामं ह्याच्यामध्ये करतो. लस्ट ही क्षणिक भावना असते, क्षणभंगूर म्हणतो ना आपण, केमिकल चेंजेस असतात. आणि शेवटी लस्ट ह्याला नाव मी अजिबात ठेवणार नाही, कारण आपण ॲनिमल्स आहोत, फक्त टेम्ड ॲनिमल्स आहोत. काम क्रोध जे काही आहे, मदमत्सर वगैरे जनावरांच्यात आहे तेच आपल्यामध्ये आहे. आपल्याला फक्त मॉरॅलिटी, इथिक्स, एटिकेट, संस्कार हे सगळं शिकवलेल्यामुळे लस्ट आहे भारतामध्ये. हे अमेरिकेला गेलं तर नथिंग कॉल्ड एज अ लस्ट ॲज सच. शेअरिंग अ बॉडी त्यांच्याकडे कुणाकडेही जगामध्ये असं काही नाही आहे. लस्ट हे विकृती होणं नाही, एवढंच त्याचं म्हणणं आहे. आणि आत्ता जे आपण बघतो ना, लस्टमुळे लोक व्हिडिओज करणे, ते विकणे, ब्लॅकमेल करणे, विच इज परवर्जन. लसचा जो आहे कामभावना येणे आणि ती सॅटिस्फाय करणे ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस असते, काय करायचं आहे. तिथे कुठेही घाण आहे, खूप बेकार आहे, असं कोणी करू नये, असं काही असतं का वगैरे वगैरे नाही. तुम्हाला व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इट व्हेरी पोलाइटली, व्हेरी सिन्सिअरली, अँड दॅट बिकम्स. पण तुम्हाला लस्ट हवं आहे म्हणून तुम्ही प्रेमाचं नाटक करू नका, तिथे प्रेमाला बदनाम करू नका. जसं कालिदासने इतके वर्ष लिहिलं ते सगळं लिहिण्यासाठी, तर तिथे प्रेम किती बदनाम होईल, कालिदासाचं जे काही काव्य आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काम आणि प्रेम हे एकत्र करायला गेलं तर मला वाटतं की चुकीचं होईल सगळंच काही. नक्कीच आपण पुन्हा ब्रेकअपकडे येऊया. आता आज 21 फेब्रुवारी आहे, ब्रेकअप डे आहे. मला वाटतं काही दिवसांमध्ये असेल किंवा इथून पुढं कोणाचा होईल असं होऊ नये, पण जर चुकून झाला कोणाचा, या प्रेक्षकांचा आपल्या ब्रेकअप, तर त्यांनी कसं सावरावं, तुम्ही काय टिप्स द्याल त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून? नक्की. ब्रेकअप हे जर तुम्ही युनिव्हर्सल बघितला तर तुमचा ब्रेकअप सातत्यानं होतोय कुठल्या तरी गोष्टीमध्ये. इव्हन शाळा सोडली तरी आपला ब्रेकअप होतो. त्यामुळे एक व्यक्तीबरोबर ब्रेकअप होणं हे काही आयुष्याचं पूर्ण उद्ध्वस्त होणं नाही. आपल्याला अशी कितीतरी संधी मिळतील, आपल्याला ही मॅच्युरिटी वाढण्यासाठी कदाचित ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आली असेल आणि त्या व्यक्तीचा रोल आपल्या लाईफमधनं संपला की त्याचा विषय संपला. प्रवास कधीही विसरू नका, प्रवास जरूर लक्षात ठेवा.
ब्रेकअप हे स्वतःची कधीही करू नका. स्वतःची जाणीव ठेवणे, स्वतःची विचार भावना ओळखणे आणि सातत्यानं त्यांना इव्हॉल्व करणे, एव्होल्युशन करणे, मॅच्युरिटीकडे नेणं, ह्याला आपण म्हणतो की तयारी करणे. म्हणजे जसं आपण नोकरी इझिली सोडतो, ही नोकरीने दुसरी नोकरी. व्यक्ती सोडताना हे जर नोकरीमध्ये इमोशन घालणारे लोक असतील तर नोकरी सोडायला खूप कष्ट होतात. त्यामुळे भावनिक गुंतवणूक किती करायची आहे आणि त्याच्यावरती नजर कशी ठेवायची आहे ही एकदा शिकलं की तुम्हाला काहीही लागणार नाही. म्हणजे तुमचं तुम्ही त्याच्यातून सावरून बाहेर पडाल. आणि जर तुम्हाला असं वाटलं की ह्या डिस्टर्बन्स मला ओव्हरपॉवर करतोय तर यू नीड हेल्प. म्हणजे फ्रेंड्सची हेल्प घ्या, रिलेटिव्हची घ्या, किंवा टेक्निकल हे सगळे लोक सांगू शकत नसतील, सोडवू शकत नसतील, तुम्ही तज्ज्ञ लोकांची त्याच्यामध्ये मदत घेऊ शकता आरामात. म्हणजे दॅट विल बी द पार्ट. आपलं आयुष्य संपवणं हे उत्तर नाही आहे त्याच्यामध्ये, ॲब्सोल्युटली उत्तर नाही आहे. कारण तुम्ही म्हणजे तो नाही, ती म्हणजे तो नाही, मी म्हणजे मी पूर्णपणे. नक्कीच. जन्माला येताना आपण एकत्र जन्माला येत नाही किंवा जाताना पण आपण एकत्र जात नाही. फक्त मधला पिरियड आपल्याला व्यवस्थित सांभाळायचा असतो. नक्कीच. आज ब्रेकअप डे निमित्त तुम्ही आम्हाला वेळ दिलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि बऱ्याचशा मला वाटतं प्रेक्षकांच्या आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली असतील. तुम्ही सुद्धा असं कोणातरी ब्रेकअप झाला असेल किंवा होत असताना तुम्ही सुद्धा कोणाला तरी मदत केली असेल किंवा काही टिप्स दिल्या असतील किंवा तुमचं ब्रेकअप होताना तुम्ही काय टिप्स आत्मसात करून त्यातून मूव्ह ऑन झालात, तर अशा काही गोष्टी, अशा काही घटना असतील तर त्या आमच्याशी आमच्या कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा. नक्कीच त्या इतरांच्या सुद्धा उपयोगी पडतील मला वाटतं. बरोबर मॅम, तुम्ही आलात, खूप छान संवाद साधलात आमच्या प्रेक्षकांसोबत, आमच्याबरोबर. तर तुमचं मनापासून आभार. थँक्यू सो मच.